महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव एकनाथ शेलार व त्यांचे सहकारी सुनील पाटील हे जामखेड तालुक्यातील जवळा येथील जवळेश्वर महाराजांच्या रथयात्रा उत्सवानिमित्त जामखेड दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांचे जामखेड शहरात आगमन होताच यावेळी जामखेड तालुका शिवसेना प्रमुख प्राध्यापक कैलास माने सर व शिवसैनिकांच्या वतीने एकनाथ शेलार यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी शिवसेना सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार, शिवसेना नेते सुनील पाटील ठाणे, शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने सर, शिवसेना शहर प्रमुख देवीदास भादलकर, दलित आघाडी तालुका उपप्रमुख पांडुरंग समुद्र, कपिल माने, अभिजित माने, आरिफ शेख, प्रमोद गव्हाळे, बाबासाहेब कोल्हे, बाळासाहेब साळवे, रोहित राजगुरू, अजय माने, सतीश शेरगिरे, बाळासाहेब कांबळे, संयम हजारे, सोमनाथ पवार यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक माननीय शेलार साहेब, शिवसेना सहसचिव हे या ठिकाणी आपल्या जामखेड शहरामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं मी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले शिवसेना नेते माननीय सुनील पाटील ठाणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं देखील या जामखेड शहराच्या नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचंही स्वागत करतो। त्याचप्रमाणे आपल्या जामखेड तालुका शिवसेना कार्यालयाला या ठिकाणी त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे। एकनाथजी शेलार साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी करत आहे। तरी त्यांनी या छोट्याशा आपल्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। जामखेड शहरात तसा इतिहास नागेश्वराचा आहे आणि मला वाटतं खूप पूर्वी मी जामखेड शहराला भेट दिलेली आहे, जेव्हा महादेव राळेभात तालुका प्रमुख होते। आणि खरं म्हणजे हा थोडा एक काँग्रेस दार्जिना म्हणता येईल असा हा जिल्हा, इथले सगळे नेते, परंतु त्याही परिस्थितीमध्ये पण शिवसेना खूप चांगल्या प्रकारे रुजवली। तर बाबूशेठ टायरवाल्यांचा बराच मोठा सहभाग आहे, बरीच मंडळी आहेत त्यात। आता इथले तालुका प्रमुख कैलासजी माने, शहर प्रमुख आणि अशी सर्वच तुम्ही मंडळी आहेत। कारण हा शिवसेना ही एक वेगळी संकल्पना आहे, एक वेगळा आशय आहे। आणि सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी, कारण ते काँग्रेसच्या बरोबर ते विचारच पटत नव्हते आपल्याला, आणि त्यावेळेला तो उठाव केला आणि आज मला वाटतं चांगल्या प्रकारचा मुख्यमंत्री, जो आदर्श मुख्यमंत्री कसा असेल जर कोणी सांगितलं, विरोधी पक्षांना काही बोललं, परंतु आदर्श मुख्यमंत्री आज तुम्ही कुठे तळागाळात जा, त्या योजना ज्या आणलेल्या आहेत सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या सर्व सामान्यांच्या पर्यंत पोहोचल्या गेल्या। आणि त्याच्यामुळं त्यांचं एक नाव झालं की नाही सर्वसामान्यांचा असा माणूस। मी नेहमी त्यांना अनाथांचा नाथ म्हणतो, आम्ही त्यांना सगळे भाई म्हणत असतो ठाण्यामध्ये, परंतु तो भाई खरंच भावासारखा आहे। जसा तो बहिणीला भावासारखा आहे तसं आपल्या लोकांना सुद्धा तो भावासारखा आहे। ही बरीच मंडळी असतात की जे लोकांची कामं सर्वसामान्य होत आहेत आणि म्हणून लोकांना शिवसेना हा पक्षाने आकृष्ट केलेला आहे। मला वाटतं आपले तालुका प्रमुख, शहर प्रमुख आणि तुम्ही सर्वच मंडळी याचा कुठेतरी उपयोग करून घ्या। आपली संघटना वाढवायची विचार करा, जास्तीत जास्त फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त संघटना, कारण जे तुम्हाला दूरदृष्टीने विचार केला पाहिजे। तुम्ही आजचा नवीन पिढी, तुमच्याकडे युवा पिढी आहे, त्यांचा विचार करा, त्याला त्याच्या गोष्टीचा पण उपयोग होणार आहे। म्हणून सर्वांनी मला वाटतं चांगल्या प्रकारचं तालुका प्रमुखचं काम इथे आहे, आम्ही रिपोर्टिंग घेत असतो। बाबूशेठ नेहमी म्हणतात की चांगल्या प्रकारचं इथे काम चालेल, सर्वांना मी त्यांना पण तालुका प्रमुख सर्वांना बरोबर घ्या, तुम्हीच मोठे होत आहेत आणखी त्यांना पण तुम्ही बरोबर घ्या आणि चांगल्या प्रकारचं वातावरण पुढचं कसं होईल। आपण सत्तेत महायुतीत आपण लढतो, काय करतो ते माहिती नाही मला, शेवटी निर्णय याच्या साहेब घेतील, परंतु जरी माहिती मिळेल तर आपल्याला कशा प्रकारचं इथे चांगल्या प्रकारचं आपली संघटनेचं बसताना बसवून जाईल हे आपण मला वाटतं पाहावं। आणि मला वाटतं चांगल्या प्रकारचं पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, महायुतीचं सरकार आहे आणि आता नगर परिषद आता येऊ लागलेल्या आहेत, तर आपल्या शिवसेनेसाठी जास्तीत जास्त जागा वरिष्ठ पातळीवर आपण मागण्याचा प्रयत्न, ते शेवटी निर्णय साहेब घेणार आहेत। आपले सन्मान्य शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व आपले प्रमुख नेते घेतील, परंतु मला वाटतं महायुतीत लढायचं त्यांचं ठरलेलं आहे आणि काही असेल त्यावेळेला साहेब जो आदेश देशील
त्याप्रमाणे नक्कीच आपण आणि आपली ती तयारी पण आहे. आपण आता नुसत्या महापालिका नगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीनं पण आपण तयारी केली आणि चांगल्या प्रकारचं आपण वातावरण तयार केलेलं आहे आणि लोकांच्या मनातले साहेबांचं नेतृत्व आहे. त्यामुळे लोकांनी आपल्याला भरभरून मतं दिली ना. आपण रिझल्ट बघितला विधानसभेला. म्हणून आत्ता पण तो रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळेल आणि जे असेल आपल्याला जास्त युती जरी असलं तरी आपण आज मोठे भाऊ म्हणता येणार नाही पण त्यांच्याबरोबरही काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त आपले तालुके त्यांच्याबरोबर जेव्हा इथली जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती इथल्या ज्या याच्यातील जिल्हा प्रमुख असतील बाबूजी टारवाले आपले तालुका प्रमुख असतील आणि सर्वच मंडळी सगळ्यांनी जर एका याच्याने केलं तर आपल्याला जास्तीत जागा नक्कीच घेतल्या पाहिजे. आपलं सुद्धा काम आहे. आपण लोकांच्या परत गेलेलो आहे. लाडक्या बहिणीला आपल्यामुळे तर फायदा झालेला भले महायुतीतला असेल पण हा फायदा झालेला आहे आणि त्याचं म्हणते आपली याची आरोग्य याची योजना असेल. आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मी स्वतः खूप लोकांना तिथे बाळासाहेब भवनमध्ये बसून स्वतः बऱ्याच लोकांना त्याचा उपयोग आपले मुंगेश चिवटे इथलेच आहेत या तालुक्याच्या बाजूच्या तरमाळ्याचे त्यांनी खूप चांगलं काम केलंय आणि तो सगळाच नुसता लाडक्या बहीण नाही तर याच्यातला मुख्यमंत्री सहायता निधी असो इतर आपण एसटीचे मोफत ज्येष्ठांना सवलत असो असे बरेच आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही जंत्रीकरण आणि तुम्हाला दिलेले आता ते लोकांच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील हे तर माहितीच्या माध्यमातून आपण बघणार आहोत.